गोड आहे. खरं सांगायचं तर मी चंचल आहे. सकाळी आम्ही निघालो, वाजलेत आता किती वाजले दारो? 8:30 पण नाही, 8:35 झाले असते. 8:35 झालेत आणि आम्हाला तिकडे 9:15 पर्यंत पोहोचायचं होतं. 8:30लाच आम्ही ट्रेन पकडली. ओला बघत होतो पण आरवला ओलाना अजिबात म्हणजे ते सफोकेशन झाल्यासारखं होतं, त्याला गाडी लागते. त्याच्यामुळे मग ट्रेननंच जायचा विचार केला. 9:15 वाजेपर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. जवळजवळ 1 वाजेपर्यंत ती कॉम्पिटिशन चालली. त्याच्यानंतर मग आम्ही दोघंही निघालो. परत त्याचं तेच होतं की मम्मी आपण ट्रेनने जाऊ. खरंच मुंबईमधले लोकल ना बेस्ट आहे, सगळ्यात बेस्ट. कारण ट्रॅफिकमध्ये जितका वेळ जातो ना तितक्या वेळेत आपण जाऊन येतो जर एके ठिकाणी जायचं असेल तर. आणि सेंट्रल रेल्वेला मला कधीच असा प्रॉब्लेम आलेला नाही ट्रॅव्हलिंग करताना आजपर्यंत तरी. आरव आता 1:30 वाजले, आम्ही येऊन पोहोचले परत कांचूला. आता आरव मला सांगणार आहे की इथून कसं कसं जायचं आहे घरी. मला सांग प्रोसेस सांग आता. म्हणजे कसं कसं जायचं आहे आपण आता? आता इकडून सरळ जायचं, सरळ जायचं, मग राईट घ्यायचा, मग सरळ चालायचा आणि समोर रिक्षावाला दिसेल. तिकडून मग रिक्षावाल्याला सांगायचं की 5 पर्यंत सोडा, त्याच्या किंवा त्याच्या पाठी. बरं. त्यानंतर मग उतरलं की मग आपल्या घराकडे जायचा रस्ता. ओके, म्हणजे तुला माहित आहे तू जर असं ट्रेननं एकटा पुढे प्रवास करू शकतोस. हां, आता आम्हा दोघांना पण खूप भूक लागलेली म्हणून वेफर्स घेतले मी. बस एवढ्या ठेवू नको, ठेव, घरी जाऊन जेवूया ना. चल, पप्पांचा फोन आला. घरी येऊन पोहोचले 2:15 झालेत आणि एवढं एक्झॉस्ट व्हायला झालं. सकाळी 5 वाजल्यापासून माझी धावपळ सुरू आहे आणि आता थोडा वेळ झोपणार आहे. झोपून उठून मला RCTमध्ये जाऊन यायचं आहे कारण काही गोष्टींसाठी 1-2 आउटफिट होते तर ते रिजेक्ट झाले, तर ते तिथून परत एक्सचेंज करून घेऊन यायच्यात. आणि बघू आता तिथे एक बॅग तुम्हाला दिसते अडकवली, तर ती पण मी स्वच्छ करायला ठेवली होती, तर तीही क्लीन करून आता ठेवायचे. आणि त्यात 1 तासभर मी निवांत झोपणार. पाऊस पण सुरू आहे, त्याच्यामुळे पाऊस थोडा कमी झाल्यानंतर जाऊन येते. आरव आणि बाबा गेलेले आहेत परिवारमध्ये. झोपून उठलो, छान 1 तास झोप घेतल्यानंतर जरा बरं वाटलं. पाऊस पण आता बऱ्यापैकी थांबलेला आहे, पण आमच्याच भागात पाऊस पडतो असं मला वाटते. आता जे बाकीचे 2-3 गोष्टी जे एक्सचेंज करायला जायचे आहेत मला, तर ते जाऊन येते पटकन. आणि आल्यानंतर आरवचं कॉम्पिटिशन नेमकं कोणतं होतं, त्याने काय सादर केलं, तर ते मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. एक्सचेंज करण्याची डेट निघून जाईल म्हणून मी आजच जायचा डिसिजन केला आणि फायनली ब्रँडने आउटफिट अप्रूव्ह केलं. जे अगोदरच होतं आणि नंतरच होतं ते तुम्हाला इथे दिसत आहे. चला, आता आरव त्याचा क्लास पण करून आला आणि जी कॉम्पिटिशन होती तर त्याच्यामध्ये त्याला कथाकथन आणि एकपात्री नाट्यप्रयोग होता, तर दोन्ही सुद्धा गोष्टींमध्ये भाग होता त्याचा. आणि तेच तो बोलतोय, माझी एवढी वाईट हालत झालेली ना, शेवटची 7 मुलं राहिली तेव्हा माझं घेतलं. थोडा कंटाळलेला तो कारण खूप वेळ झाला. थोडा काय, खूप. चला, आरवने काय नेमकं एकपात्री नाट्यप्रयोग आणि कथाकथनचं त्याचं जे आहे ते तुम्हाला पण दाखवते मी. लाईट लाव. 2, 3 स्टार्ट. पहिलं की नाही कथाकथनचं जे होतं ना ते बोल. नमस्कार, माझे नाव आरव सचिन पवार. मी इयत्ता 4थी मध्ये शिकतो. माझ्या कथेचे नाव आहे ज्ञानेश्वर महाराज आणि माणिक बाबा. संत ज्ञानेश्वर महाराज हे 13व्या शतकातील महाराष्ट्रातील एक महान संत, कवी आणि तत्वज्ञानी होते. त्यांच्या साधनेचे आणि भक्ती मार्गातील अनेक कथा प्रसिद्ध आहेत. एकदा संत ज्ञानेश्वर महाराज यांचे गुरु माणिक बाबा त्यांच्या शिष्यांना शिकवण्यासाठी आले. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना विचारले, हे ज्ञानेश्वरा, तू मला कोणता सर्वात कठीण कार्य करू शकतोस? ज्ञानेश्वर महाराजांनी विनम्रपणे उत्तर दिले, गुरुजी, तुमच्या कृपेमुळे कोणतेही कार्य कठीण नाही, तरीही तुम्ही सांगाल ते मी कार्य करेन. मग माणिक बाबा म्हणाले, मग एक काम कर, त्या गाढवाला वेद मंत्र शिकव. ज्ञानेश्वर महाराज गुरुच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी ते गाढवाजवळ गेले आणि वेद मंत्राचे उच्चारण करू लागले. त्यांच्या अपार श्रद्धेने आणि भक्तीने गाढवाने मंत्र शिकायला सुरुवात केली. काही दिवसांनी गाढवाने वेदमंत्राचे उच्चारण करू लागले आणि सर्वांना अचंबित केले. शिकवण.
या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की सच्च्या भक्तीने आणि गुरुच्या आशीर्वादाने काही अशक्य नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या विनम्रतेने आणि गुरुच्या आज्ञेचे पालन करण्याच्या त्यांच्या भक्तीने ही कथा आपल्याला प्रेरणा देते. ही छोटी कथा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या एवढंच आहे. ओके, तेवढंच आहे ना. आधी एक पात्री नाट्यप्रयोगाचं उद्या नाही ह्याच्यातच एकत्र करायचं. उद्या आपण वेगळं करायचं. जा लवकर लवकर लवकर. आठवण येते यार. एक सकाळी तर म्हटलंयस, म्हणतो तू म्हणतोस बेस्ट. 1 2 3 स्टार्ट. नमस्कार, माझे नाव अरव सचिन पवार. मी इयत्ता 4थी मध्ये शिकतो. माझ्या नाट्यचर्चेचं नाव आहे माझा फिश टँक. माझे एक मंत्र म्हणजे सॉलिड आहेत, सॉलिड. प्रत्येकाला काही ना काही हॉबी आहे. हॉबी म्हणजे छंदकार बरं का. तो नम्रता सोसायटी मधला चंपू तो स्टॅम्प जमवतो. त्याची बहीण चमी तिथे डॉल्स जमवते. नेर डोळे, सोनेरी केस, लाल स्कर्ट, हॅलो हॅलो बोलणाऱ्या अशा खूप बावल्या तिच्या जवळ आहेत. आमच्या वर्गातला भोसले तो पेन जमवतो. काय वेगवेगळ्या प्रकारची पेन आहेत त्याच्याकडे. तो समोरच्या सोसायटीतला नंदू तो कॉइन जमवतो. तसा तो मोठा आहे माझ्यापेक्षा. त्याच्याकडे किती जुने कॉइन्स आहेत. 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे, 50 पैसे आणि वेगवेगळ्या देशांचे कॉइन्स सुद्धा मी त्याच्याकडे पाहिलेत. आता तुम्ही मला विचाराल मी काय करतो. मला कसली आवड आहे. खरं सांगायचं तर मी चंचल आहे. माझ्या आवडी सतत बदलत असतात. कधी मी क्रिकेटची चेंडू गोळा केले, कधी मी गोट्या जमवल्या. पण पुढे ही हॉबी सांभाळायचा यात तो मला कंटाळा. मग मी सगळं जमवलेलं इतरांना वाटून टाकतो. थोडे दिवस असेच जातात. मग पुन्हा कधीतरी स्ट्राईक होते आणि मी नव्या छंदात बुडून जातो. आता हल्ली मला वाटू लागलंय की अरे आपली फिश पाळायची इच्छा बाकीच आहे. मी लागलीच आई बाबांकडे हट्ट. बाबांचं बरं असतं तर लगेच हो म्हणतात, पण आई कधीच चटकन हो म्हणत नाही. मासे पाळायचे म्हणजे किती कटकटीचं काम असतं. त्यांचं खाणं द्यायचं, पाणी बदलायचं आणि तो काचेचा टँक फुटला म्हणजे आणि ते मासे पटापट मरतात. तेव्हा हा धंदा बाजूला ठेव आणि दुसरं काहीतरी पाळ असे आई म्हणाली. पण मी माझा हट्ट सोडला नाही. शेवटी एक दिवस बाबांबरोबर बाजारात जाऊन 4 ते 6 मासे आणि एक काचेचा टँक घेऊन आलो. मग अभ्यास नाही की टीव्ही नाही, माशांची मज्जा. इकडून तिकडून फिरणंच बघत बसलो. आता मला तोच छंद जडलाय. माशांकडे पाहत त्यांच्याशी गप्पा मारत बसायचे. आता मला मासे हेच माझे मित्र वाटतात. दिवसभरात काय काय झाले ते सगळे त्यांना सांगायचे. ते माझ्याशी बोलत नाहीत, मी एकटाच त्यांच्याशी बोलत बसतो. सोनेरी मासा, लाल मासा, निळा पोपटी मासा, ठिपकेवाला मासा. त्यांचे रंग पाहून असे वाटते की अरे आपल्या पेटीतील कलर्स काहीच नाहीत. माशांचे रंग कसे ताजे टवटवीत वाटतात. रात्री झोपल्यावर स्वप्नात सुद्धा मासेच येतात. मी असा मासे भक्त झालो म्हणून बाबा म्हणतात हा पुढच्या जन्मी मासाच होणार. तुम्हाला काय वाटतं, खरंच मी मासा होणार आणि तुम्ही मला पाळणार ना? धन्यवाद. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर मग तुम्हाला काय वाटतं, आरवला बक्षीस मिळेल का? त्याने त्याचा 100% दिलं. मला बाहेर आलं तर सांगितलं मम्मी आय डिड माय बेस्ट म्हणून सांगितलं. बघू आता काय काय. चला आता व्हिडिओ जो आहे तो एंड करूया. RCT मधून येताना तिथे ना एक ड्राईड फ्रूट्स जे असतात, म्हणजे जसं फ्रूट्स सगळे असतात, मोसंबी, संत्री, किवी, तर हे ड्राईड करून ते विकायला ठेवतात. हे तुम्हाला तरी माहीत असेलच. तर तसं काय होतं, तर मी क्रॅनबेरीचं एक आहे ना तर ते घेऊन आले. आणि हे जे आहे तर ते बाहेरून मागवलेले होते. आणि एक डेट्स असतं ना, म्हणजे खजूर, तर ते पण बाहेरून मागवलेले होते म्हटले ते. आणि त्यांचं काहीतरी शॉप आहे, नेरूळचं कुठलं तरी मॉल आहे, तिथं काहीतरी ते बोलले. तर छान होतं टेस्टला. मग मी म्हटलं सॅम्पल म्हणून घेऊन येऊयात. तर ते घेऊन आले. मला ते तशा गोष्टी खूप आवडतात, म्हणजे एक वेगळं पण काहीतरी असेल एखाद्या गोष्टी. कारण मी तिथे ते खजूर जे ते टेस्ट पण करून बघितलं. त्याने टेस्टरला पण काही ठेवले होते. तर आपण जे खजूर आणतो ते आणि ते खजूर याच्यामध्ये खूप फरक होता. म्हणजे एकदमच त्याचं जे टेक्स्चर होतं हे ते खूप वेगळं होतं. तर मी 1 किलो घेऊन आले. महाग खूप होते ते. मग ते थोडेसे घेऊन आले. आता बघू त्याचं काय करता येतं किंवा काय.
आणि मी अजून एक रेसिपी शेअर करायचं म्हणून एक गोष्ट घेऊन आले. मला तेवढा ती हे मिळत नाही, म्हणजे मी काही डोक्यात ठेवलं की ही अशी रेसिपी करूया, पण ते चांगलं झालं पाहिजेत. त्याच्यामुळे विचार करते, बघू ते जर झालं तर मी तुम्हाला नेक्स्ट काही ब्लॉगमध्ये दाखवेन. आणि असं पण आहे की धनश्री तुझे रेग्युलर ब्लॉग्स येत नाही, तर त्याच्याबद्दल मी सांगितलेलंच आहे. असं होतं ना की आरवचं स्कूल आणि काही गोष्टी, आणि आता सचिन पण तिकडे बेंगलोरला आहे, त्यामुळे सगळंच एकदम हे होतं. भलेही मी जेवणाला बाई लावली असेल किंवा रात्रीच्या भांड्याला बाई लावली असेल, पण दिवसभराचं आपल्यालाच करावं लागतं. क्लिनिंगचं असू देत किंवा काही सामान भरायचं असू देत, कुठे जायचं असू देत, आरवच्या स्कूलचं असू देत, सोडणं, आणणं, भाजीपाला आणणं, दळप, ह्या सगळ्या गोष्टी. पण एकतर स्वयंपाक तुमचा एक अर्ध्या पाऊण तासात होऊन जातो एका टाईममध्ये, पण दिवसभराचं जे बाकीचं काम आहे ना ते संपत नाहीत, म्हणजे सगळ्याच गोष्टी. तर आणि आपलं दुसरं काम पण असतं, म्हणजे कामावर जाणाऱ्या बायकांना तर हे खरंच खूप तारेवरची कसरत आहे सगळं सांभाळणं. तर त्याच्यासाठी असं होते. आणि अगोदर ते ओके होतं, पण आता आरोचा अभ्यास वाढला. मी मध्ये पण बोलले होते तुम्हाला व्हिडिओ थ्रू की असं असं आहे आणि मी ब्रेक घेते, पण मध्ये मी परत थोडासा वेळ मिळाला परत स्टार्ट केलं. पण आता पण माझं तेच हालत होते सगळे. आणि भले असं कुणाला वाटेल की एवढं काय त्याच्यामध्ये आम्ही पण करतोय, पण प्रत्येकीची म्हणजे प्रत्येकीचं स्वतःचं घरकाम करणं किंवा कर्तव्य जे असतं ते निभावणं म्हणजे वेगवेगळं असू शकतं. कुणाला घागर डोक्यावरून घ्यायला आवडते, कोण असं कमरेमध्ये घेतं, कोणी हातातून घेतं, म्हणजे प्रत्येकीची पद्धत वेगवेगळी आहे. त्यामुळे आपण कुणालाच जज करू शकत नाही, अरे काय करत असते किंवा काय ती काय करत असते हे तिलाच माहीत. त्याच्यामुळे सो चला, तर आत्ता जो व्हिडिओ आहे तो संपूयात आपण, उद्या भेटू. आणि तोपर्यंत बाय बाय. आता नवरात्र येते, तर नवरात्रीचं क्लिनिंग मला थोडंसं करायचं आहे. 3 तारखेपासून घट बसत आहेत तर त्याच्यासाठी. सो चलो बाय बाय.